प्रवास. जर आयुष्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल ना, तर अनोळख्या वाटेंवर एकदा तरी प्रवास नक्कीच करावा. आणि या प्रवासात आलेल्या अडचणी आणि त्यावर काढलेला मार्ग आणि त्यातून मिळालेला अनुभव याचं उदाहरण कोणत्याही कादंबरीमध्ये किंवा पुस्तकात मिळणार नाही. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर असाच एक नाविन्यपूर्ण अनुभवी प्रवास गोव्यावरून मुंबईला येताना मी आपल्या कोकणातील सागरी मार्गाने केलेला आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर हा नजारा पाहून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मला माहिती नाही आज मी घरी जाईन की उद्या घरी जाईन, डोंट नो. तर मंडळी, इथे आहे गोवा आणि इथे महाराष्ट्र. तर ही आहे गोवा महाराष्ट्राची बॉर्डर आणि आपण क्रॉस करतोय. आणि हे असे सुंदर नजारे, क्या बात, एक नंबर, लाजवाब लाजवाब. ये वा कोकण आपलो तसा. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कारण असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, सुप्रभात सुप्रभात सगळ्यांना. गोव्यामधून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आहे. शेवटचा म्हणजे कालच आपण IBW इव्हेंट वगैरे कंप्लीट केलेला आहे आणि मस्त असा इव्हेंट झाला. जर व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की आपल्या चॅनलला जाऊन चेकआउट करा. तर आता मी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि काल थोडासा उशीर झाला कारण गोव्यातली शेवटची नाईट होती. त्याच्यामुळे खूप मजा मस्ती एक्सपिरियन्सेस, भरपूर सारे रायडर्स होते ना, त्याच्यामुळे गप्पा गोष्टी करण्यात आणि मी थोडा लांब राहतो त्याच्यामुळे इथे येऊन झोपण्यात सुद्धा वेळ झाला. तर आता मी गोवा ते मुंबई अशी राईड सुरुवात करतोय आणि आता वाजलेत 9 वाजलेत आणि आपलं सगळं आणि माझं सगळं आणि माझं कौन है ये लोग, कहां से आते हैं? इडली वाले सर. आणि माझं मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. अरे आणि माझं सगळं लगेज सुद्धा पॅक झालेलं आहे, रेडी झालेलं आहे. तर आता हे सगळं रुस्तमवर लोड करूया आणि फायनली निघूया इथून. तर एकंदरीत आजचा रूट कसा मी प्लॅन केला आहे ना, जबरदस्त रूट प्लॅन केलेला आहे. मी जाणार आहे मुंबई गोवा हायवे NH66 ने आणि इथून आपण गोव्यातून जाणार आहोत रेडीचा गणपती पाहण्यासाठी. रेडीचा गणपती पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत कुणकेश्वर मंदिर आणि नंतर माझा विचार आहे की गणपतीपुळे करण्यासाठी. परंतु जास्तच कोस्टल राईड मी या व्हिडिओमध्ये नाही करणार आहे. जर जमलंच तर गणपतीपुळ्याची आपण सेपरेट राईड सुद्धा करू. पण ही 2 मंदिरं आहेत ना, जे रेडीचा गणपती आणि कुणकेश्वराचं मंदिर, ही माझं पाहण्याची खूप इच्छा होती. तर आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सुद्धा दाखवूया. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये कसा काय आपला प्रवास होणार आहे. तर फायनली निघूया. तर मंडळी, फायनली आपली रुस्तम रेडी टू गो फॉर मुंबई. आणि मस्त असा सकाळचा 9:30चा नजारा. सकाळी आता 9:30 वाजलेत. तर आता बॅग बिग सगळं पॅक झालं आहे. तर आता निघूया फटाफट आणि घेऊया बाप्पाचं नाव. चलो साईराम. चला तर मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मी या हॉटेलमध्ये राहिलो होतो. गेस्ट हाऊस टाईपच होतं पण ठीक होतं. 1200 रुपये. जर 2 जण असती तर 600 रुपये लागले असते. तर आजचा आपला रूट आहे, आपण आतमधून जाणार आहोत. तर सगळे बायकर्स निघालेले आहेत आणि मोस्टली सगळे घाट मार्गाने जात आहेत. फोंडा घाट झाला, आंबोली घाट झाला, त्याच्यानंतर गगनबावडा घाट झाला. गगनबावडा दुसरीकडून जातो आणि अनुस्कुरा घाट झाला. तर अशा सगळ्या घाट रस्त्याने सगळे जाणार आहेत. पण मी थोडासा वेगळा रस्ता निवडलेला आहे. यू ऑलवेज नो युअर ब्रदर इज समथिंग डिफरंट एनी टाईम एनिवेअर. सो गोवेकरांनो, आम्ही येतेला, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. आम्ही म्हणजे सॉरी, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,
मी पुन्हा येईन. तर IBWच्या 2025साठी सुद्धा आपल्याला गोव्यामध्ये यायचं आहे. त्याच्यामुळे दरवर्षी गोवा राईड ही आपली फिक्सच असणार आहे बिकॉज ऑफ IBW इंडिया बाईक वीक. तर जबरदस्त असा मला एक्सपिरियन्स आला या इव्हेंटचा. आणि ज्या बाईक्स आपण आयुष्यात कधी बघितल्या नसतील, नजरेआड झाल्या नसतील ना, त्या सगळ्या एकत्र बघायला मिळाल्या. तर जबरदस्त. तर मोठी स्वप्न घेऊन मी इथून निघतोय. काहीतरी नवीन करायचं, काहीतरी छान छान करायचं असे विचार घेऊन, पॉझिटिव्हिटी घेऊन इथून निघतोय. आणि गोव्यातली सकाळ, ॲक्च्युली निघायचं होतं सकाळी 6 वाजता. मी सगळ्या रायडर्सना बोललो 6 वाजता निघायचं आहे आणि ते लोक 7 वाजता निघून फोटोसुद्धा पोस्ट केला. आणि मी 7:30-8 वाजता उठलो. क्या बात आहे. सुंदर असं मंदिर आहे, सुंदर असं मंदिर. क्या बात आहे, जबरदस्त, सुपर्ब. श्री शांतादुर्गा संस्थान कळंगूट. क्या बात. तर गोव्यामध्ये येऊन बीच सोडून जर तुम्हाला काही फिरायचं असेल ना, तर तुम्हाला 2 दिवस तरी हवेत. आणि ते वीकडेजमध्ये या. वीकेंडला इतकी ट्रॅफिक असते अशा छोट्या छोट्या आतमधल्या रस्त्यांवर ना, त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक खेळावं लागेल तुम्हाला. आणि फिरण्यासारखं नॉर्थ गोवा, साऊथ गोवामध्ये 2-2 दिवस तुम्ही राहा. खूप सुंदर आहे. आणि हवासुद्धा इथे स्वच्छ आहे कारण झाडं खूप आहे तिथे. नेचर जबरदस्त आहे. आणि ऊन तर त्याहून जबरदस्त आहे. जर तुम्ही गोरे आलात ना तर काळे कटपटून होऊन जाल. माझे हातसुद्धा कुठेही न फिरता थोडेसे टॅन झालेले आहेत. आणि इथे ती युरोपियन लोक उघड्या गाड्या चालवतात. ज्या टुरिस्ट गाड्या आहेत ना, ते लोक ओपनली, माणूस तर पूर्ण उघडा आणि बाई तर अर्धी, ते समजू शकता तुम्ही. पण ठीक आहे, त्यांचं कल्चर, त्यांचं विचारसरणी ती तशीच असते. तर मंडळी, सुरुवातीला आपण चाललो आहोत रेडीचा गणपती, वेंगुर्ल्यामधला रेडीचा गणपती पाहण्यासाठी. तर तो 19 किलोमीटर आहे. अर्धा मी चालून आलो आहे. अर्धी राईड माझी झालेली आहे. आणि गोवा बॉर्डर आपल्याला पॅलियम याच्यानंतर हा ब्रिज पार केल्यानंतर गोवा मार्केट, हा ब्रिज पार केल्यानंतर मध्ये आपल्याला गोवा बॉर्डर लागणार आहे. तर आता हे असं कवर करत आपण जाणार आहोत वाया कोस्टल रोड मार्गे. आपण इथे वेंगुर्ल्याच्या वर जात जात मालवणमध्ये पुढे आपण कुणकेश्वराच्या मंदिराला सुद्धा भेट देणार आहोत. आणि तिथून आपण डायरेक्ट मुंबई गोवा हायवे पकडून आपला पुढचा प्रवास करणार आहोत. तर हा छोटासा कोस्टल रूटचा प्लॅन आहे माझा. कारण गणपतीपुळे मी 2 वेळा जाऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे विचार केला की सेपरेटसुद्धा राईड गणपतीपुळे दर्शनानिमित्त होऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे वेंगुर्ल्यामधील रेडीचा गणपती आणि कुणकेश्वराचं मंदिर. तर आता गोव्यातलं पेट्रोल टाकून घेऊया. थोडंसं स्वस्त येते, 10 रुपये. चलो, सस्ते में टँक फुल करते. 96 रुपीज. इथून गोवा बॉर्डर किती लांब आहे? गोवा बॉर्डर म्हणजे कुठची बॉर्डर पाहिजे म्हणजे हां इथून तुम्हाला आरोंद्याला जायचं. हां, रेडीला जायचं, वेंगुर्ला. बरोबर, ब्रिज क्रॉस केला ना. ओके ओके. जवळपास 7-8 किलोमीटर. 7-8 फुल करून टाका. रेडीला जायचं. हां, रेडीला जायचं आपल्याला. हां, रेडी नंतर कुणकेश्वर करत मग तिकडे पूर्ण सिंधुदुर्ग. हो. तर गोव्यामधलं थोडंसं स्वस्त पेट्रोल टाकलं आहे. 96 रुपीज होते आणि आपल्या मुंबईमध्ये आय थिंक 104 रुपये आहेत. तर इथून जी गोवा बॉर्डर आहे ती 7 ते 8 किलोमीटरवर आहे. जसं मी दाखवलं, ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण गोवा बॉर्डर सोडणार आणि महाराष्ट्रात एंटर करणार. तर मंडळी, इथे आहे गोवा आणि इथे महाराष्ट्र. तर ही आहे गोवा महाराष्ट्राची बॉर्डर आणि आपण क्रॉस करतोय. आणि इथे घ्या मस्त असा 360 शॉट. क्या बात, काय समुद्र आहे, एक नंबर, सुपर्ब. ओहो. तर या ब्रिजवर एक ड्रोन शॉट घेतला आणि एक छोटीशी रील बनवली. आणि ड्रोन शॉट मी फक्त
या हाईटवर 5 मीटरच जातो, त्याच्यामुळे इथेच गोल गोल फिरवला. आणि जे काही आपले ड्रोन शॉट असतील ना त्याला हाईट कमी असेल, कारण तो जरा GPS चा इश्यू झाला आहे. तर तिथल्या तिथे मी फिरवलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा. इथे सुद्धा जसा ब्रिज पार करता इथे सुद्धा एक चेकपोस्ट आहे. ही महाराष्ट्राची चेकपोस्ट आहे. तर इथले ग्रामदैवत मंदिर आहे श्री सत्यपुरुष मंदिर. हे नाव मी पहिल्यांदा ऐकलंय, म्हणजे क्या बात आहे. तर सत्यपुरुष महाराज की जय. आणि काय निसर्ग, काय परिसर, अगदी ओकेमध्ये. तर हा संपूर्ण तळ कोकणाचा भाग आहे आणि इथून कोकणाला, खऱ्या कोकणाला सुरुवात होते ते आपल्या महाड, माणगाव, पनवेलपर्यंत. तर या तळ कोकण साईडला ही माझी पहिल्यांदाच राईड आहे आणि आपण चाललो होतो वेंगुर्ला. नाव तर ऐकलं होतं बऱ्याच वेळेला आणि जायची इच्छासुद्धा खूप होती. तर या IBW गोवा राईडच्या निमित्ताने आज मला इथे येण्याची संधी मिळाली आहे. तर वेंगुर्लेकरांनो आणि माझ्या सर्व कोकणकरांनो, जे कोणी व्हिडिओ बघताय, ओ ओ ओ ओ ओ हां, नक्की सपोर्ट करा, नक्की सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. तर अशीच हळूहळू राईड करत आपल्याला आजची मुंबई गाठायची आहे. कारण उगवणारा सूर्य हा नवी उमेद घेऊन येतो आणि त्या संपूर्ण दिवसभरात कसं काय चांगलं करायचं हे तुमच्या हातात असतं. त्याच्यामुळे हा आजचा आपला दिवस सुंदररित्या आपल्याला घालवायचा आहे. तर सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि मी नाश्तासुद्धा नाही केलेला आहे, तर नंतर नाश्तासुद्धा करूया. आणि दुपारचं जेवण करतच नाही मी, तर मस्त असा हेवी थोडा ब्रेकफास्ट करू. हे गणपती मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे, त्याच्यामुळे मेन रस्त्यापासून तुम्हाला बरंच असं आतमध्ये यावं लागतं. आणि हा कोकणातला सुंदर असा रस्ता यार, क्या बात आहे. आणि नजर फिरवू तिकडे मंदिरच मंदिरं आहेत, क्या बात. तर गोव्यापासून निघून 1 तास राईड करून मी आता पोचलो आहे रेडीचा गणपती येथे. आणि इथे एंट्रान्सलाच आहे ना श्री स्वामी समर्थांचा मठसुद्धा आहे. श्री स्वामी समर्थ मठ रेडी. आणि इथून सगळं फूल हारांची दुकान आहेत. तर मस्त असं गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि तुम्हाला सुद्धा आपल्या व्हिडिओमार्फत रेडीच्या गणपतीचं दर्शन घडवतो. चला. तर इथे मी हार घेतले आपल्या संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिलीकडून आणि माझ्या परिवाराकडून. पहिल्यांदाच आलो आहे, त्याच्यामुळे आपण बाप्पाला चरणी अर्पण करूया. लहानपणी खायचो. ती शाळेतली दाखवून खाण्या. तुझं नाव काय मावशी? लक्ष्मी कोनाडकर. कोनाडकर. आणि तुम्ही इथलेच का गावात? हा, रेडीचे माऊली मंदिर. तर खूप सुंदर मावशी आहे, बोलायला एक नंबर भारी. तर मला बोलली आता एकटा आलास आणि पुढच्या वर्षी फॅमिलीला घेऊन या. फॅमिलीला घेऊन. गणपती नवसाला पावणारी मुलगी हे आहे गणपती. हा हा, नवसाला पावतो गणपतीचा. आणि तुमच्या सोबत आशीर्वाद पाहिजे ना, तुमचा पण आहे. कारण तुम्ही रोजची सेवा करताय. सेवा करतो. तुम्ही पण आता तुम्ही पण आलात नाही म्हटलं तुम्हाला पण हे जाणार. बाप्पाने बोलून घेतले ना बोलवणार आता तुम्हाला नेक्स्ट टाइम पण बोलवणार. हे मावशीचं असं दुकान आहे आणि मामा इथं. तर चल मावशी, खूप छान वाटलं बोलून तुझ्याशी. सकाळी गोव्यामधून निघताना आपण नाश्ता केला नव्हता, तर आता नॅचरल केळं दिलेलं आहे आणि ते पण वेलची केळं ना तुमच्या बागेतलं. शिरोड्यावरून आणलंय. जबरदस्त. चव पण एकदम गोड आहे. अशी केळी मुंबईला नाही मिळत. ती सगळी पावडर मारलेली. मस्त. आजचा नाश्ता आपली केळी आहेत.
तर मावशी इतकी प्रेमळ होती ना, तिने केळी आणि इथली चिंच ती दाखवली, ती सगळी मला घरी न्यायला दिली. तर जबरदस्त आहे आपली माणसं जेव्हा भेटतात ना, त्या बात. तर चला पुढचा प्रवास करूया. आता 12 वाजलेत. मंडळी, गणपती बाप्पा इतके सुंदर होते आणि असले आवाढव्य होते ना, क्या बात आहे यार. म्हणजे चटकन माझ्या डोळ्यातून पाणी आलं थोड्या क्षणासाठी. आणि बाप्पाचे डोळे असले होते ना यार, काय त्या डोळ्यांमध्ये तेज होतं यार, जबरदस्त. गणपती बाप्पा मोरया. आणि मावशीला मावशीने म्हणाल्याप्रमाणे नक्कीच इथे फॅमिलीला घेऊन येऊ, पण ते कधी ते सांगता येत नाही. तर गणपती बाप्पा मोरया आणि आपला पुढचा प्रवास करूया. तर मंडळी, माझ्यासोबत आहे आता, मला भेटला आहे अथर्व. तर हा येताना वंडरसेन सोबत आला होता, क्या बात. आणि वंडरसेनने सबस्क्रायबर राईड अरेंज केली होती मुंबईपासून गोव्यासाठी. तर हा त्याचा एक पार्ट होता, क्या बात आहे. आणि जाताना हा मला मालवणपर्यंत सोबत आहे. आता मी प्रॉपर वेंगुर्ल्यामध्ये आहे आणि उजवीकडे गेलो तर सावंतवाडी आहे आणि सरळ आपल्याला मालवणला जायचं आहे. दाभोळी, मालवण, सरळ सावंतवाडी राईटला होता. तर वेंगुर्ला फक्त ऐकून माहिती होतं. आता आलोय. वेंगुर्ला बंदर इथे 2 किलोमीटरवर आहे. मालवण 40 किलोमीटर, सावंतवाडी 26 किलोमीटर राईट साईडला आहे. रस्ते इतके सुंदर आहेत, तुम्ही 360 शॉटमध्ये बघितलं असेल. तर आता फटाफट हे सुद्धा कॅचअप करूया, कारण राईड करायला इतकी मजा येते आहे ना. आणि हा कोकण कोस्टल राईडचाच रूट आहे. तर जेव्हा किंवा आपण एकदम स्टार्ट टू एंड जेव्हा कोकण कोस्टल राईड करू, तेव्हा या तळ कोकणापर्यंत असणार. मुंबईच्या अलिबागपासून त्या हा तळ कोकणातला जो पट्टा आहे वेंगुर्ल्याचा, तिथपर्यंत गोवा बॉर्डर. सकाळी निघाल्यापासून काय थांबलो नव्हतो आणि नाश्तासुद्धा केला नव्हता. तर आता 12:30 होऊन गेलेत. तर म्हटलं 2 वडापाव खाऊया. आणि गावच्या वडापावची चव आहे ना, ते हॉटेलच्या जेवणाला सुद्धा नसते. त्याच्यामुळे जास्त हेवी खाण्यापेक्षा 2-2 वडापाव खाऊया. आणि माझ्यासोबत अथर्वसुद्धा आहे रॉयल एनफिल्डवर. तर आता आपण वडापाव घेतोय. मिस्टर अथर्व, नाही गोविंद. तर अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा राईडला सुरुवात केले. आणि निसर्ग तर सुंदरच आहे, लाजवाब. जितकं बोलू तितकं कमी आहे. आणि मला विश्वास नाही बसत आहे की मी कोकण कोस्टलच्या रूटने राईड करतोय. तर म्हणजे आता आपण वेंगुर्ला आणि सिंधुदुर्गच्या मध्ये आहोत. आणि इथे चिप्पी विमानतळ आहे, जे सिंधुदुर्गचं आणि वेंगुर्लामधलं जे विमानतळ आहे ना, चिप्पी नाव आहे त्याचं, चिप्पी. हे चिप्पी नाव असं त्या जागेवरून ठेवलं असेल, पण ते असं चिपी एक वेगळ्याच प्रकारचं नाव वाटतं. तर आता आपण देवबागमध्ये चाललो आहे. मालवणला जाता जाता आपल्याला देवबाग लागतं. तर आपण देवबागसुद्धा बघूया. देवबागमधला सुद्धा प्रसिद्ध असा यूट्यूबर आहे. सिंधुदुर्ग किल्ला जाण्यासाठी इथून 20 किलोमीटर आहे. तारकर्ली, चौपाटी सगळं इथून 20-20 किलोमीटरवर आहे. आणि वारा इतका सुटला आहे, क्या बात आहे. प्रवास जर आयुष्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल ना, तर अनोळख्या वाटेंवर एकदा तरी प्रवास नक्कीच करावा. आणि या प्रवासात आलेल्या अडचणी आणि त्यावर काढलेला मार्ग आणि त्यातून मिळालेला अनुभव याचं उदाहरण कोणत्याही कादंबरीमध्ये किंवा पुस्तकात मिळणार नाही. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर 1 मिनिट. तर म्हणजे आता मी पोचलोय मालवण बसस्टॉप, मालवण बसस्टँडच्या इथे. तर 1 नंबर सुंदर असं मालवण. आणि अथर्व इथून निघतोय, तो घेतोय सी ऑफ. तर भेटूया नक्कीच पुढच्या राईडला, कधी ना कधी भेट होईल. ठीक आहे, ठाण्याला असतोच मी. अच्छा चालेल. चल भेटू, सेफ राईड कर. चल बाय बाय बाय. तर मालवणमधून आपण निघतोय आणि आता मी भराडी देवीचा
मॅप टाकला होता, पण भराडी देवीचा मॅप आहे ना तो आपल्याला आतून नेतो आहे. खूप आपले किलोमीटरसुद्धा वाढत आहेत आणि आता वाजलेत 2:15. तर भराडी देवीसाठी आपण स्पेशल व्लॉग बनवू. अशी काही स्थळं आहेत ना त्याचा मी विचार करतोय की त्याचा स्पेशलच व्लॉग बनवू. म्हणजे जाता जाता आपल्याला सर्वच कवर नाही करता येणार, आपल्याला पण टाईमचा लिमिट बॉन्ड आहे. तर आता मला कुणकेश्वर मंदिर तर करायचंच आहे. ते कुणकेश्वर मंदिर करून डायरेक्ट मुंबईची वाट धरू आपण. तर एकंदरीत व्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. आणि मे बी 2 व्हिडिओमध्ये हा व्लॉग होईल असं मला वाटतं आहे. कारण आत्तापर्यंत आपण रेडी गणपती केला आणि सुंदर असा समुद्रकिनाऱ्यापासून ब्रिजेस वगैरे मस्त पार केले. आणि कोकण कोस्टल राईडची आता खूप करण्याची इच्छा झाली आहे, पण तेव्हाच की जेव्हा सगळीकडे हिरवळ असेल. तर आता हा मालवण रोड आपल्याला कंटिन्यू करायचा आहे 15 किलोमीटर. आणि रस्ता इतका सुंदर आहे ना की मुंबई गोवा हायवे फेल आहे. म्हणजे इतका मी गाडी चालवते कधीपासून, इतके काय खड्डे जाणवलेत नाही. जबरदस्त अशी राईड करायला मजा येते. आणि नक्की तुम्हीसुद्धा येऊन ना मस्त सुंदर अशी राईड करा, रस्ता एक्सप्लोर करा, इथली गावं, मंदिरं न्याहाळा. आणि हे बघा, क्या बात क्या बात क्या बात. फोटो काढायचा मोह ना माझा जातच नाही, त्याच्यामुळे मला लेट होतो. सुरुवातीला मी न थांबता नॉनस्टॉप मारतो 100, 150, 200 किलोमीटर. त्याच्यानंतर लोकेशन आपल्याला भेटतात ना, मग तिथे 15-20 मिनटं काय, अर्धा तास काय मी विचार नाही करत. पण जेव्हा एकदा रस्त्याला लागतो ना तर नो ब्रेक, फक्त कॉन्सन्ट्रेशन, बस फक्त तिरकी नजर. तर म्हणजे मी आता पोचलो आहे मिठभाव येथे. तर हे संपूर्ण मिठभाव गाव आहे. तर हा संपूर्ण मिठभाव गावाचा परिसर आहे. आणि येथे एक नामवंत यूट्यूबर प्रगत लोके याचंसुद्धा इथे प्रॉपर्टी आहे. ओ हो 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 हो, क्या कलर काम बाबा, एक नंबर, सुपर्ब. रामेश्वर मंदिर. चला आलोय तर पाया पडूया. रामेश्वर मंदिर मिठभाव. काय कलर आहे, काय कलर आहे. तर मंडळी फायनली सुंदर असा प्रवास करून आता आपण पोचतोय कुणकेश्वराचं मंदिर, जे पाहण्याची माझी खूप इच्छा होती. त्या मंदिरापाशी येऊन आता आपण दर्शन घेणार आहोत. आणि आता 4 वाजलेत. तर मला माहिती नाही आज मी घरी जाईन की उद्या घरी जाईन, डोंट नो. तर या व्हिडिओमध्ये आपण कुणकेश्वराचं दर्शन घेऊ आणि तिथला समुद्रकिनारा तुम्हाला दाखवतो जबरदस्त. आणि हे असे सुंदर नजारे, क्या बात, एक नंबर, लाजवाब लाजवाब. ये वा कोकण आपलो तसा. आणि मंडळी क्रिकेट खेळत आहे तिथे. तर सुंदर असं कुणकेश्वर देवाचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आणि हे स्वयंभू मंदिर आहे, त्याच्यामुळे हे पाहण्याची माझी खूप इच्छा होती. आणि इथला जो निसर्ग आहे ना, म्हणजे तुम्ही येणारच येणार इथे. तर हे पाहू शकता, इथे बघा
बाजूला सुंदर असा समुद्र किनारा आहे. क्या बात आहे. तर तुम्ही देवबागमध्ये आलात ना, ते श्री रामेश्वराच्या मंदिरापासून 8 ते 9 किलोमीटरवर हे आहे श्री कुणकेश्वर देवाचं सुंदर असं हे मंदिर. क्या बात. तर मंदिरामध्ये आपण टीका लावला आणि मी रुस्तमसाठी सुद्धा घेतलेला आहे, कारण हे सगळं शक्य झालेलं आहे माझ्या रुस्तममुळे. तर लव यू रुस्तम. इथपर्यंत तुम्हाला घेऊन आलेस, तर आता पुढचा प्रवास करूया. बघूया आपली पुढची राईड कशी काय कंटिन्यू होते ते. तर मंदिरातून रुस्तमसाठी घेतलेला टीका रुस्तमला लावूया. तर हे माझे रुस्तम बाय पुढं लावतोय ग. अशीच कृपादृष्टी असू दे माझ्यावर. नजर नको लागू दे रे कोणाची. क्या बात आहे. तर कुणकेश्वर देवाचा आशीर्वाद आपल्या रुस्तमला सुद्धा दिलेला आहे मी. चला. तर सकाळी निघाल्यापासून आपण काय खाल्लं नव्हतं, तर आता कुणकेश्वराच्या तिथे मिसळपावचा नाश्ता करतो. जेवायची ते इच्छा नाही, तर गरमागरम मिसळपाव आलेला आहे आणि असं काहीसं हॉटेल आहे. आता नाश्ता करूया, थोडासा रेस्ट करतो आणि मग पुढची राईड कंटिन्यू करतो. तर म्हणजे सकाळी 9:30 वाजता निघालो होतो आणि आता मी आहे कणकवलीमध्ये, देवगडच्या जवळ कुणकेश्वर मंदिरच्या इथे. तर हे कुणकेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. तर इथून मी माझं घरचं लोकेशन टाकलेलं आहे, म्हणजे वाशी प्लाझा टाकलं आहे. तर 450 किलोमीटर 9 तास दाखवत आहे आणि माझं घरचं लोकेशन तर 11 तास दाखवत आहे. तर आता मला माहिती नाही की मी स्टेसाठी थांबेन की कंटिन्यू राईड करेन. कंटिन्यू राईड केले तर आपण सकाळी 4-5 वाजेपर्यंत पोचू. मंडळी, कोस्टल राईडचा नजारा बघायचा काय? कोस्टल राईडचा नजारा इथं राईड आहेच आणि हा रस्ता बघा कुठून जातोय. सुपर्ब. तर ते आपला समुद्र अथांग पसरलेला आणि ते पहा. क्या बात, क्या बात, क्या बात. रुस्तम, तू नशीबवान आहेस आणि तुझ्यासोबत मी सुद्धा खूप नशीबवान आहे की सारखं सारखं मी फोटो काढायला थांबतोय. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर हा नजारा पाहून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. क्या बात. तर कोकण कोस्टल राईडचा फील तुम्हाला या व्लॉगमधून येणार आहे. एक नंबर. सुपर्ब. काय आहे की नाही मस्त. माझ्याकडे शब्द अपुरे आहेत, त्याच्यामुळे रॉ व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. रॉ व्लॉग जसं की तुम्ही जाताय या वाऱ्याच्या वेगाने, जबरदस्त असं मस्त. परत फोटो काढायचा मोह काय आवरत नाही. परत युटर्न मारलाय मी. छोटे छोटे जे लोकेशन असतात ना, ते नजरेतून सुटले की जरा रिग्रेट फील होतं. इतका सुंदर नजारा आहे की राहवलं नाही आणि देवाने तुम्हाला देवदूतासारखं पाठवलं फोटो काढायला. मी मुंबईवरून आलो. हो. हा, म्हणजे गोवा राईड केली, आता गोव्यावरून रिटर्न चाललोय. मुंबई गोवा जाताना सातारा मार्गे गेलो, आता येताना आतमधून आलो मालवण. काय नाव तुमचं? संकेत. संकेत. थँक्यू सो मच. चॅनलवर बघा. थँक्यू. नितीन पाष्टे. हो, मी मोटो व्लॉग्सच करतो. हो. तर दादाने आपले फोटो काढले, त्यांना सुद्धा आपण सबस्क्रायबर फॅमिलीचा भाग बनवलेला आहे. चला, भेटून खूप छान वाटलं. थँक्यू. आणि म्हणजे सुंदर असा नजारा आणि तिथे सूर्यास्त सुद्धा होतोय. तर सूर्य सुद्धा आपलं काम दिवसभराचं संपून चाललेलं आहे माघारी. तर मंडळी, सकाळी 9:30 वाजता निघालो होतो
आणि आता मी राजापूरला पोहोचेन, तरी पण अजून 1.5 तास बाकी आहे राजापूरला पोचायला. त्याच्यानंतर NH66ने प्रवास करणार आहे मुंबई गोवा हायवेने आणि तो संपूर्ण रात्रीचा प्रवास होणार आहे. मी उद्या सकाळी पोहोचेन. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन राईड पाहण्यासाठी नितीन पाष्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा, एक कमेंट नक्की करा आणि तुमच्या या मराठमोळ्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर चला, फिरताय ना फिरायलाच पाहिजे आणि जग खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे.